आणि कोणी केलं ते लसीकरण? आशा, अंगणवाडी सेविका, प्रत्येक घराघरात दारोदारी जाऊन 2-2 ड्रॉप्स दिले, थेंब दिले आणि आज भारत पोलिओ मुक्त झालेला आहे. तर जोरदार टाळ्या एकदा स्वतःसाठी, आशा अंगणवाडी सेविकांसाठी. कारण आपण सर्व ते विशेष आहात की ज्याच्यामुळे आज भारत असं झालेलं आहे. म्हणजे आपण काय केलं? लसीकरण केलं. कोविडमध्ये पण आपण सगळ्यांनी लसी घेतल्या, तुम्ही जाऊन लसीकरण पण केलं, मेडिकल ऑफिसर्सने केलं. तर आपण लस का घेतो? त्याच्यामुळे ते आजार होणार नाही, है ना. तर मग हा जो आजार आहे गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर, हा आजार कशामुळे होतो? हा आजार होतो HPV व्हायरसमुळे. जसं कोविड व्हायरस, तसं हे काय आहे? HPV व्हायरस, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. त्या व्हायरसचं नाव काय आहे? ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. मग आता इन्फेक्शन झालं म्हणजे आपल्याला कॅन्सर होईल का? सगळ्यांना इन्फेक्शन झालं सगळ्यांना कॅन्सर होईल का? तर असं नाही. ते कसं कॅन्सर होतं ते पण आपण पाहिजे होते. हे थंड राहायला पाहिजे होतं, तर उलट झालं. हे गरम होतं आणि पाय काय होता? पाय पडले थंड. पायाला काय करायचंय? आपल्याला गरम करायचं म्हणजे चालायचंय, व्यायाम करायचंय. पोटाला थंड करायचं, पोटाला नरम करायचं म्हणजे काय? आपल्याला आपल्या खाण्यावर लक्ष ठेवायचं. काही जणांना बायका बारीक असतात, पण पोट काय असतं? पोट गरम असतं का? पोट टाईट असतं. आता भरपूर वेळ नाही, मी काय खाते ते मी तुम्हाला सांगते आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही ठरवा की आपण काय करायला पाहिजे. सकाळी 11 वाजता एक प्रकारचं फळ घेते. आता आज सकाळी 11 वाजता 2 केळी खाते. तुम्हाला जे खायचंय, केळं खायचंय केळं खा, पेरू खायचं पेरू खा, पण एकाच वेळेला सगळं नाही खायचं. एका वेळेला 2 पेरू तर 2 पेरू, एका वेळेला 2 केळी तर 2 केळी खाऊ शकता. मग 1 वाजता दुसरं फळ घेतो, मग त्याच्यामध्ये काय? 1 सफरचंद घेतो. त्याच्यानंतर 3 वाजता काय करते? कोशिंबीर खाते. आता 3 वाजता इथे लेक्चर घेत असेल, मग राईट म्हणून येताना आता गाडीमध्ये खाल्लं, मग त्या कोशिंबिरीमध्ये काय? आणि ते एक वाडगं भरून भगोणं भरून आपण घेऊ शकतो, छोटं पातेलं. मग त्याच्यामध्ये काय टाकायचं? टोमॅटो आहे, नंतर आपलं गाजर आहे, कोबी आहे, शिमला मिरची आहे, काय पालक आहे, मेथीची पानं आहे. प्रोटीनसाठी काय टाकायचं? आपण त्याच्यामध्ये काय काय टाकायचं? प्रोटीनसाठी काय काय प्रोटीन कशामध्ये असणार? शेंगदाणे आणि खोबरं. हे तर मिळतं की नाही आपल्याला? शेंगदाणे खोबऱ्यासाठी जास्त पैसे नाही लागत, काजू बदामला पैसे लागतील, ते नाही खायचे आपल्याला. आपण शेंगदाणे खोबरं खाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये मोड आलेले मूग किंवा बटकी टाकायचं. मग आता हे जेवढ्या प्रमाणात पाहिजे ना तेवढ्या प्रमाणात आपण खाऊ शकतो. म्हणजे जितकं आपण नैसर्गिक खाणार. आता ह्याच्यात काय शिजवलेलं आहे का सांगा? ह्याच्यात काही शिजवलेलं नाही. त्याच्यात तुम्ही डाळिंबाचे दाणे टाकू शकता. मग त्याच्यानंतर जाताना 5 वाजता काय करणार? 5 वाजता मग जेवणामध्ये काय घेणार? आता इथून जायला समजा लेट झालं आणि इथून गेल्यानंतर उपडीत बसतात लागेल. मग मी माझं जेवण पण बरोबर आहे. मग त्या जेवणामध्ये काय असतं? 1 वाटी 1 भगोणं जे आहे ती डाळ. तर डाळ नाही आणली काय प्रवासात सांडू म्हणू शकते, खाताना अंगावर सांडू शकते. मग 1 जे भगोणी डाळ, ती डाळ कसली घ्यायची? कारण डाळीमधून काय मिळतं? प्रोटीन. आपल्या शरीराला पेशींना प्रोटीन्स पाहिजे असतात. मग त्याच्यामध्ये आपण मूग डाळ सगळ्यात चांगली. मग ती तुम्हाला जितकी पाहिजे तेवढी घ्या. मग दुसरं काय? 1 भगोणं जे आहे ती भाजी, कुठली पण भाजी घ्या. लाल भोपळा घ्या, दुधी भोपळा घ्या, कारलं घ्या, भेंडी. गावामध्ये तर किती भाज्या बनतात आणि आपण गावामध्ये भाज्या पिकवू शकतो. आपल्या इकडे जे पिकतं ते घ्यायचं. आणि मग छोटी भाकरी कसली घ्यायची? ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी. पण आपलं जेवण काय असतं? आगरी म्हटलं की काय? तांदळाच्या भाकऱ्या आणि तांदळाचा भात. हे आपलं जेवण नसलं पाहिजे. जितकं आपल्या शरीरात कार्बोहायड्रेट जाणार तेवढं आपल्याला डायबेटीस आणि डायबेटीसमुळे हार्ट अटॅक हे प्रमाण बायकांमध्ये पण वाढत चाललेलं आहे. तर आपल्याला काय करायचंय? भले आपल्या इथे तांदूळच पिकतो, पण आपण जर शक्य झालं, आता मला माहित नाही ते किती पॉसिबल आहे कारण शेतीचं नॉलेज नाही आहे, मेडिकलचं नॉलेज आहे, तर ते मी नाही सांगू शकत. पण शक्य होईल तितकं आपण चपाती पण शक्यतो टाळायची. आपल्याला ज्वारी, बाजरी, नाचणी. ओम शांती. सभी कंफर्टेबल रिलैक्स होकर बैठ जाएंगे. शरीर को एकदम रिलैक्स छोड़ दें, कंप्लीटली रिलैक्स. पैर से सिर तक मेरा शरीर कंप्लीटली रिलैक्स. मन शांत,
अब स्वयं को देखें, मस्तक के मध्य में विराजमान चमकता हुआ सितारा, मैं चैतन्य शक्ति आत्मा हूँ। इस शरीर को चलाने वाली शक्ति। कैंसर मुक्त रहे नारी, कैंसर मुक्त रहे। आता एंड कर आणि एक फोटो घ्यायचा। फोटो घेतला? सगळे उभे राहा, आता सगळे उभे राहा। ठीक समय पर शंकराय शरीर और मन का, मन निरोगी होगा तो तन निरोगी होगा, तन निरोगी होगा, तन निरोगी होगा। नारी को स्वस्थ बनाना हम सबका संकल्प है। नारी से ही होना इस जग का कायाकल्प है, इस जग का कायाकल्प है। कैंसर मुक्त रहे नारी, कैंसर मुक्त रहे। जग को जीवन देने वाली नारी स्वस्थ रहे, नारी स्वस्थ रहे, नारी स्वस्थ रहे, ना